श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे 16 फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी। माघ महिन्यातील या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी या नावाने देखील संबोधलं जातं। संकष्टी चतुर्थीचं व्रत हे आपल्या घरामध्ये प्रत्येक जण करत असतात किंवा ज्यांना आता नाही व्रत पाळणं उपवास करणं शक्य तर ते करत नाहीत, परंतु गणपती बाप्पांची सेवा ही मनोभावे प्रत्येक जण करत असतो आपण। तर हे व्रत का केलं जात असतं तर बघा, आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या सुखी संसारासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि त्याचबरोबर अखंड सौभाग्यासाठी हे संकष्टी चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते केल्या जातं। त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थीचं व्रत हे आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये, कोणत्याही अडीअडचणी येऊ नये यासाठी आपण हे व्रत करत असतो। कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे, विघ्नहर्ता आहेत आणि ते आपल्यावरती येणारे जे काही अडीअडचणी, अडथळे आहेत, संकटे आहेत तर ते दूर करत असतात। आणि आपण एका वेळा असं देखील म्हणू शकतो की आपण ज्या काही सेवा उपाय करतो तर खरं तर आपल्यावरती काही वेळा संकट येत असतात, विघ्न येत असतात, तर आपण जे काही पुण्य करतो, सेवा करतो, उपवास करतो तर ती अलगदपणे आपल्यावरची टळून जातात। म्हणून आपल्याला ह्या अशा तिथीला, ह्या अशा दिवसाला ज्या काही आपल्याकडनं सेवा होईल, मोडकी तोडकी होऊ देत, कमी जास्त होऊ देत, परंतु आपल्याला त्या दिवशी थोडी का होईना सेवा ही करायचीच असते। त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा, प्रार्थना, आराधना करतो। जे आपले विघ्नहर्ता, संकटमोचन, बुद्धीचे देवता आहेत त्यांची उपासना केल्यामुळे आपल्या घरातील सर्व संकटे, विघ्न, अडीअडचणी दूर होतात आणि सुख सौभाग्याची प्राप्ती आपल्याला होत असते। आपल्या मुलांच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होत असतात। तर अशाच पद्धतीने तर यासाठीच एक उपाय जो आहे तर तो मी आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे। तो उपाय संकष्टी चतुर्थीच्या दिवशी, तर तोच उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, आपल्या मुलांवरती, आपल्या मुलींवरती गणपती बाप्पांची अखंड कृपा व्हावी, त्यांच्या आयुष्यातील सर्व विघ्न, अडचणी, दोष, संकटे, नजरबाधा, हट्टीपणा हे जे आहे तर आजारपण असेल तर ते संपून जावं। त्याचबरोबर त्यांची अभ्यासामध्ये भरभरून अशी प्रगती व्हावी, कारण आता 12वीचे पेपर सुरू झालेले आहेत आणि लवकरच 10वीच्या मुलांचेही पेपर आता चालू होत आहे। तर त्यांना गणपती बाप्पांनी बुद्धी द्यावी आणि गणपती बाप्पा बुद्धी देवो, खरोखर सर्वांना त्या केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। तर त्यांना यश मिळो, त्यांच्या जीवनातील सर्व विघ्न, अडचणी, दोष दूर व्हावे, आजारपण संपून जावं, त्याचप्रमाणे त्यांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, नोकरीमध्ये त्यांना भरघोष असं यश मिळावं, त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा, आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण व्हाव्या यासाठी हा एक जो प्रभावी उपाय आहे तर तो आपल्याला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी करायचा आहे। कारण ज्योतिषशास्त्रामध्ये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करण्यासाठी सांगितला जाणारा हा जो उपाय आहे तर तो बघा, आता सध्याच्या या काळामध्ये, धावपळीच्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये प्रत्येक आईला आपल्या मुलांची खूप काळजी असते। आपली मुलं आपला जीव की प्राण असतो। आता प्रत्येकांना वाटत असतं की जसं की आता माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत, की माझा मुलगी असो किंवा मुलगी असो, ती कितीही लहान असेल किंवा मोठी असेल, पण ती आता सध्या कुठेही कोणत्याही
क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये। त्याचबरोबर ती घराच्या बाहेर जर पडलेली असेल किंवा मुलगा असेल तर तो घराबाहेर पडलेला असेल, तो सुखरूपपणे घरी यावा, यावरती कोणत्याही प्रकारची अडचणी संकटे येऊ नये अशा पद्धतीने आपल्या मनामध्ये विचार चालू असतात। पण आताच्या सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय देखील सांगितले जातात आणि हे उपाय जर आपण केले तर कुठेतरी आपल्याला मुलांच्या कुंडलीतील जे काही ग्रह आहेत तर हे कमजोर झालेले असतील, तर ते ग्रह त्यांना अशुभ परिणाम देत असतील तर ते आपल्या मुलांना शुभ परिणाम देतील। त्याचबरोबर नोकरीमध्ये काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी सुद्धा हळूहळू दूर होतील। त्यांच्या करिअरमध्ये, त्यांच्या शिक्षणामध्ये ज्या काही अडचणी अडथळे असतील तर ते दूर होतील, अभ्यासातील अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर त्यांना यश प्राप्त होईल। तर असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय मी तुमच्या सोबत आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर आता तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो कशा प्रकारे करायचा आहे बघा। आता हा उपाय तुम्ही मुलासाठी, मुलीसाठी, कुणासाठी करू शकता। त्याचबरोबर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे। तर प्रदोष काळ केव्हा, तर 5:30च्या नंतर प्रदोष काळ हा चालू होत असतो। जो 5 ते 7:30 हा जो काळ असतो तर तो प्रदोष काळ असतो, ज्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते या कालावधीमध्ये, या काळामध्ये, आणि त्या वेळेला तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। आता नाहीच तुम्हाला त्या वेळेमध्ये शक्य झालं हा उपाय करणं, तर रात्री तुम्ही अगदी उद्याच्या दिवशी 12 वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे, काहीही अडचण नाही। ज्या वेळेस तुमची मुलं किंवा मुलगी घरी येईल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करा। त्या उपायासाठी आपल्याला एक जो उतारा आहे तर तो तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला आपल्या मुलांवरनं उतरून फेकायचा आहे। आता हा उतारा कसा करायचा आहे बघा, कारण काही वेळा मुलं खूप प्रमाणात अभ्यास करतात, कष्ट घेतात, तरी म्हणावी तशी त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही। त्यांच्या अभ्यासाचं जे काय केलेला अभ्यास आहे तर तो लक्षात राहत नाही। परीक्षेसाठी मुलं जर गेले तर ते सर्व विसरून जातात, ऐन वेळेवरती त्यांना ते आठवत नाही, लक्षात राहत नाही। नोकरीसाठी ते खूप प्रयत्न करतात तरी देखील त्यांचं कुठे सक्सेस होत नाही किंवा कुणी कोणत्या ना कोणत्या कारणाने हे मागे राहतं। त्याचप्रमाणे खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरीही त्यांना पाहिजे तशी मनासारखी नोकरी मिळत नाही। त्यांच्या करिअरमध्ये अनेक अडचणी येत असतात। त्याचबरोबर नजर दोष जो आहे तर तो नजर दोषाचा देखील मुलांना सामना करावा लागतो। नजर ही बाहेरच्यांची किंवा शेजारच्यांची किंवा नातेवाईकांचीच लागत नाही, तर घरामध्ये आई वडिलांची सुद्धा, आणि एक सांगेन इथे की बाहेरच्यांपेक्षा आई वडिलांची नजर आपल्या मुलाला लवकर लागत असते। तर ज्या वेळेस आपण आई वडिलांची देखील लागू शकते, तर ही जी काही नजर आहे ज्या वेळेस मुलांना लागते त्यावेळेस मुलांचा हट्टीपणा, चिडचिडपणा, तापटपणा हा वाढत असतो आणि आपण त्या गोष्टींना मग शेवटी खूप कंटाळून जात असतो। आई वडिलांमध्ये, मुलांमध्ये खूप भांडण होत असतात, त्याचबरोबर त्यांचे आजारपण जे आहे तर ते सतत वाढत असतं। मुलं हे खूप कंटिन्यू आजारी पडत असतात। हे का होतं, तर कुठेतरी नजर दोष, कुठेतरी कुंडलीतील दोष, कुठेतरी सर्व प्रकारचे जे दोष आहेत हे तयार झालेले असतात आणि हे दोष दूर करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं। त्यावेळेस आपल्याला हे उपाय सांगितले जात असतात।
तर आता माघी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे। आता गणपती बाप्पा जे आहेत तर ते कशाचे प्रतीक आहेत, तर ते बुद्धीचे, ज्ञानाचे प्रतीक आहेत, प्रथम पूजनीय आहेत। एकदा श्री गणेशांची आपल्या मुलांवरती, मुलींवरती कृपा झाली तर ती जीवनामध्ये परत मागे कधीही वळून बघणार नाहीत, इतका हा अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे। तर हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तर सर्वात प्रथम उद्या शक्य झालं तर मुलांकडून गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यांना शक्य नसेल करणं तर तुम्ही करायचं आहे आणि अभिषेकाचं तीर्थ जे आहे तर ते मुलांना आवर्जून द्यायचं आहे। मुलं तुमची लहान असतील, मोठी असतील तरी सुद्धा आपल्याला द्यायचं आहे। घरातल्यांनी सर्वांनी ते प्रसाद स्वरूप आपल्याला ग्रहण करायचं आहे। त्यानंतर तुम्ही गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे। मुलांकडून देखील तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम म्हणून घ्यायचं आहे। नसेल त्यांना मुलांना म्हणणं शक्य तर मुलांच्या डोक्यावरती तुम्ही तुमचा उजवा हात ठेवायचा आहे आणि ते गणपती अथर्व शीर्षम तुम्हाला पठण करायचं आहे। आता गणपती अथर्व शीर्षम हे संस्कृतमध्ये असल्यामुळे आता बऱ्याच जणांना ते वाचता येत नाही किंवा आपल्या तोंडून जे शब्द आहेत तर ते वेडेवाकडे निघतात। तर त्यासाठी आपल्याला आता काय करायचं आहे, तर तुम्ही यूट्यूबला मोबाईलवरती लावून द्या आणि तुम्ही ते पुस्तक घेऊन तुम्ही वाचू शकता मनातल्या मनात, म्हणजे आपल्याला ते शब्द देखील ऐकायला येईल किंवा आपण नुसतं श्रवण केलं तरी देखील चालणार आहे। आपले म्हणजे ते शब्द चुकणार नाहीत। आणि आपल्या जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमचं पठण करतो तर त्यावेळेला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये फलश्रुती असते, तर ती फलश्रुती आपल्याला आवर्जून म्हणायची असते, कारण आपण केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं, म्हणून फलश्रुती म्हणणं गरजेचं आहे। गणपती अथर्व शीर्षम म्हणायचं आहे। त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। हा उपाय करत असताना तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला काही वस्तू लागणार आहेत। त्यामध्ये तुम्हाला कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत तर ते आपण सर्वात आधी आता बघणार आहोत। घरामध्ये जर तुम्हाला पिरियड्स असेल, सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। तुम्ही त्यानंतर एखाद्या चतुर्थीला हा उपाय केला तरी देखील चालणार आहे, किंवा आता जर मुलांचे वडील किंवा आजी दुसरं कोणी करणारं असेल तर त्यांनी केला तरी देखील चालणार आहे। का आपल्या जवळपास जर कुठे आजूबाजूला कडू लिंबाचं झाड असतं, त्या कडू लिंबाच्या झाडाखाली साक्षात 64 योगिनी हा निवास करत असतात, तर कडुलिंबाच्या झाडाचा थोडासा पाला म्हणजे पानं आपल्याला लागणार आहे यासाठी। त्यानंतर तुम्हाला आपल्या सर्वांच्याच घरामध्ये जो लसूण असतो तर लसूण घ्यायचा आहे। हा कशाचं प्रतीक असतो, तर ते म्हणजे राहू आणि केतूचं प्रतीक असतं लसूण। लसूण ही जी वरची साल असते बघा, तर ती तुम्हाला घ्यायची आहे। लसूणची साल, कडुनिंबाच्या झाडाचा पाला, त्यानंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये शिरई असते तर त्या शिरईचा तो तुम्हाला छोटासा फळ काढून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तीन वाटीची माती, म्हणजे ज्या ठिकाणी 3 रस्ते जातात म्हणजे असे एकत्र येत असतात तर त्या ठिकाणची तुम्हाला थोडीशी माती घ्यायची आहे। आता नाही शक्य झालं 3 रस्त्यांची माती तुम्हाला एकत्र करणं, तर मग आजूबाजूला जिथे कुठे रोड असेल तिथली माती थोडीशी तुम्ही आणू शकता। नंतर मग तुम्हाला 5 सुकलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या आहे, त्याचबरोबर एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि 5 जे आहे काळी मिरी, तर 5 काळी मिरी घ्यायची आहे। त्यानंतर 5 लवंगा असतात तर त्या 5 लवंगा तुम्हाला लागणार आहे। लवंगा मात्र फुटलेल्या तुटलेल्या घेऊ नका, चांगल्या घ्या। त्यानंतर थोडंसं जे खडे मीठ असतं तर ते मीठ घ्यायचं आहे। एवढं सर्व साहित्य एकत्र झालं की नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे साहित्य मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला 7 वेळा उतरवायचं आहे। उतरवत असताना पायाकडे, डोक्याकडनं पायापासून ते डोक्यापर्यंत तुम्हाला यायचं आहे। डोक्यापासून पायाकडे सरळ 7 वेळेस खाली उतरवायचं आहे। आणि माझ्या मुलांच्या
आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे, दोष आहे, दारिद्र्य आहे, तर ते संपलेले आहे अशा पद्धतीच्या, म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे की पूर्ण चांगलं झालेलं आहे. आता तुमचं जे काही समस्या असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि तो उतारा करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर हे जे सर्व साहित्य आहे तर ते मुलांवरून उतरवलं की नंतर ते तुम्हाला दक्षिण दिशेला टाकून द्यायचं आहे तुमच्या घराबाहेर येऊन. आता मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मुलांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करू शकता. घरामध्ये 2 मुलं असतील तर दोघांसाठी तुम्हाला स्पेशल तुम्हाला हा जो तोडगा आहे तर तो वेगवेगळा घ्यायचा आहे वस्तू, आणि अशा पद्धतीने यातलं एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही काही हरकत नाही. परंतु आता तुम्ही जर ह्या वस्तू मुलांवरनं ओवाळणार आहे, उतरवणार आहे, तर आता तुम्ही दक्षिण दिशेला फेकायचं आहे. परंतु ते कुणाच्या पायाखाली येणार नाही किंवा आपल्या जवळ टाकायचं नाही, थोडंसं अंतरावर टाकायचं आहे. आपल्यापासून कुणाला त्रास होणार नाही, कुणाचे पाय पडणार नाही किंवा आपलेच पाय त्यावरती पडणार नाही, आणि आपण परत जे काही दोष आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्यापासून कुणाला त्रास होणार नाही याची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे, तरच आपल्याला या उपायांचा सेवेचं फळ मिळत असतं. आपण चांगल्यासाठी उपाय केलेले कधीही फलदायी ठरतात, आणि आपण जर मनामध्ये वाईट ठेवून उपाय केले तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.